Happy New Year to everyone. काल मजबूत थंडी होती. 12 तास लागले पोचायला. ती झालेली बंद. ही आहे आपली हॅलो अँड हॅपी न्यू इयर टू एव्हरीवन. बाई 2026 ची पहिली राईड. आई शपथ वॉबल करते हँडल. बहुतेक सामान जास्त आलं. जे पण हा व्लॉग बघतायत सो व्हेरी हॅपी न्यू इयर. आणि ही आपली आहे पहिल्या न्यू इयरची पहिली राईड. 2026 ची पहिली राईड. आज आहे 1 तारीख. सो आज आपण निघालो आहे आपल्या राईडला फायनली खूप दिवसानंतर. आणि इतकं भारी वाटतंय राईडला निघून की शब्दात सांगू नाही शकत. एक नंबर भाई, एक नंबर फीलिंग आहे. इतकं भारी वाटतंय ना राईडला निघून. आणि ऑफकोर्स स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती. ही आहे आपल्या वर्षाची पहिली राईड जी आपण करणार आहे मुंबई टू कोल्हापूर. ॲक्च्युली माझा प्लॅन होता मुंबई ते कोकण करून मग कोल्हापुरात जाऊन मग मुंबई रिटर्न. बट कामामुळे शक्य नाही झालं. बट एनिवेज फायनली आपण या 2026 ची पहिली राईड करत आहोत. आणि खूप भारी वाटतंय. ॲक्च्युली ही बाईक घेतल्यापासून ना मी फारशी अशी मोठी राईड मारली नव्हती. एक फक्त भीमाशंकरची राईड मारली होती आणि त्याच्यानंतर डायरेक्ट मग आता ही राईड. मध्ये मी सिटीमध्येच चालत होतो कारण कामाचं प्रेशर इतका होता त्यामुळे कुठे जायला भेटलं नाही. इवन माझा हा प्लॅन पण ॲक्च्युली असा नव्हता. मी आधी इथून जाणार होतो गणपतीपुळे सोलो. त्यानंतरला कोल्हापुरात माझ्या मित्रांना भेटणार होतो जे मुंबईवरून कोल्हापूरला येणार होते. आणि तिथून मग पुढची राईड सुरू करणार होतो. बट नेमका 31 दिवशी मी लेट सुटलो. ज्या दिवशी मला कोकणात निघायचं होतं. माझी खूप इच्छा होती वर्षाची पहिली सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने करायची. बट शेवटी ते म्हणतात ना जोपर्यंत बुलावा नाही येत तोपर्यंत आपण जाऊ नाही शकत. सो बहुतेक माझं असंच काहीतरी झालं असणार. सो नेक्स्ट टाइम नक्की जाऊ. आता 26 जानेवारी येतोय. ती एक सुट्टी मंडेला येते. सो माझा असा प्लॅन आहे की त्या दिवशी गणपतीपुळे राईड करायची. का माहिती का आतूनच अशी खूप इच्छा होते मला गणपतीपुळ्याला जायची. बघू. बाकी या राईडची खासियत अशी आहे जेव्हा आम्ही राईड प्लॅन करत होतो ना तेव्हा फक्त 4 ते 5 जण होतो. जेव्हा आम्ही राईड प्लॅन करत होतो आणि आज जेव्हा आम्ही राईडला निघालोय फायनली तेव्हा जवळपास 15 ते 16 जण किंवा 18 जण असे आहोत. म्हणजे खूप मोठा ग्रुप आहे. युजली उलटं होतं की आपण जेव्हा राईड प्लॅन करतो तेव्हा खूप जण असतो आणि जेव्हा निघायची वेळ असते तेव्हा 1 किंवा 2 जणच असतात. पण आमच्यासोबत उलटं झालंय. आम्ही जेव्हा हा प्लॅन केला होता राईडचा तेव्हा 4 की 5 जणांनीच केलेला. ॲक्च्युली मी पण ह्याच्यात इन्व्हॉल्व नव्हतो कारण माझा प्लॅन वेगळा होता. मला गणपतीपुळे वगैरे करून मग कोल्हापुरात जायचं होतं. बट हा नंतर मी या प्लॅनचा हिस्सा होणार होतो. आणि आता जेव्हा आम्ही निघालो आहे या दिवशी
त्या दिवशी जवळपास आम्ही 18 जण आहोत. आला काय भाई, आमचा मार्शलच पाठी थांबतोय. काय नाही तर चिम्मा चल चल. ऍक्च्युली मला असं वाटलेलं आज भरपूर थंडी असेल, कारण सकाळीच पाऊस पडून गेलेला. सकाळी 6 वाजता मजबूत पाऊस लागलेला आज. त्याच्यामुळे असं वाटलेलं की बरीच थंडी असेल, बट निघाल्यापासून गरमच होत आहे. थंडी तर कुठे जाणवतच नाही. आणि असं वाटलेलं की भरपूर धुकं असेल, पण ते पण अजूनपर्यंत असं काय एक्सपिरियन्स केलं नाही आम्ही. पण धुक्याचं तर इतकं नाही, बट थंडीचं वाटलेलं की हां भरपूर थंडी असेल वगैरे. बट त्या मनाने काहीच नाही आहे. मला तर गरम होत आहे. थंडी असेल म्हणून मी लेदरचे ग्लव्स वगैरे घेऊन आलेलो, ते तसेच मी बॅगेत ठेवून दिलेत, अजून घातले पण नाहीत. युजली मी ते आपले जे मेशवाले असतात ते घालतो. बट थंडी आहे म्हणून मी फुल गॉन्टलेट ते जे माझ्याकडे लेदरचे आहेत ते घेऊन आलेलो. बट थंडीच नाही. इवन तर मी त्याच्यात पण ते लास्ट टाइम ॲक्च्युली मी भीमाशंकरला घालून गेलो तेव्हा भरपूर थंडी होती. त्याच्यामुळे मी डिकॅथलॉनमधनं ना ग्लव्स येतात थोडे वुलन टाईप, ते घेतलेले आतमध्ये घालायला, त्या लेदर ग्लव्सच्या आतमध्ये. बट ठंडी नहीं है, ठंडी बिल्कुल भी नहीं है. आता खोपोलीला येऊन पोचलो आपण. थोड्या वेळात आपल्याला लोणावळा घाट लागेल. आणि लोणावळ्यात थांबून मस्त एक चहाची चुस्की मारू आणि आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करू कोल्हापूरच्या दिशेने. आता पोचलोय लोणावळ्यामध्ये आणि इथे चहा प्यायला थांबले. बाकी सगळे आपले रायडर्स थांबलेत आणि आपण थांबले आता चहा प्यायला लोणावळ्यामध्ये. लोणावळ्यामध्ये आलोय तरी पण थंडी नाही लागत आहे. म्हणजे ह्या वेळेला काय माहिती एवढी थंडीच नाही आहे. चलो चलो चाय, गरम चाय, गरम चाय. हा आता थांबलेलो लोणावळ्यात चहा प्यायला. मस्त टी ब्रेक झाला. टी ब्रेक ॲक्च्युली खूप मोठाच झाला. आणि आता जसं जसं रात्र व्हायला लागले तसं तसं थोडं आता थंडी लागायला लागली. त्याच्यामुळे हे मी नॉर्मल ग्लव्स आहेत हे घातले. आता पुढे थांबायचं तेव्हा मग ते लेदरवाले ग्लव्स घालणार आहे. कारण मला निघताना लक्षात नाही आलं घालायचं पटकन. हे मी ऑलरेडी घातलेले त्याच्यामुळे ते हातातच होते आणि ते घालायचं पटकन लक्षात नाही आलं कारण थंडी नाही त्याच्यामुळे. आता थोडी थोडी थंडी जाणवायला पण लागले. सही आहे. ओव्हरऑल प्रवास खूप छान चाललाय. मजा येते गाडी चालवायला. तर बघू ही मजा पुढे अशी कंटिन्यू राहते का. अजून आम्हाला 299 किलोमीटर दाखवते तिच्या घरापर्यंत. आणि
5 तास 38 मिनिटं दाखवतात आहे पोचायला. मला तरी वाटतं ज्या हिशोबाने आमचे ब्रेक चाललेत मला तरी वाटतं ह्याच्यापेक्षा जास्तच लागतील. वळण वळण रस्ते असले ना की मजा येते. जसे आपले कोकणात आहे. कोकणात मी कधीच बोर नव्हतो. एवढा वेळ गाडी चालवली आहे पण कधी किती वाजता निघू दे काही होते ना झोप येत कधी ना बोर वाटत. कारण एवढं वळण वळण एवढे घाट आहेत आणि त्यात रस्ता जो खराब आहे त्याच्यामुळे तर रस्ताही झोपू नाही शकत. पण आता बऱ्यापैकी काम झालंय असं मी ऐकलंय. पण पूर्ण कधी बनून होणार आहे ते देवालाच माहिती. किती वर्ष त्याचं काम चाललंय. किती वर्ष ऐकतोय गोवा 8 तासात पोहोचणार, गोवा 8 का 10 तासात पोहोचणार. अजून रस्ता तयारच होतोय. आता थोडी थोडी थंडी लागायला लागली आहे. मला वाटतं मे बी पुढे थांबून ना विंटर लायनर वगैरे घालायला लागणार आहे. कारण मग अशी थंडी नव्हती तर मी विंटर लायनर काढून टाकलेला कारण भरपूर गरम होत होतं. असं वाटतं पुढे थांबून ना विंटर लायनर घालायला पाहिजे. किंवा असंही असेल लोणावळ्यामध्ये आहोत त्याच्यामुळे थंडी लागते. मे बी कदाचित पुढे थंडी इतकी नसावी बट आहे बऱ्यापैकी आहे. मगाशी मला असं वाटलेलं की जाईपर्यंत विंटर लायनर वगैरे हे सगळं घालायची काय वेळ येणार नाही ज्या हिशोबाने गरम होत होता. बट आता असं वाटतंय पुढे थांबून घालायला हवं. ज्यांनी विन सीटर घातलेलं ते तर बिचारे असे थोडे हेच झालेले. अरे एवढं घालून आलो पण थंडीच नाही. पण थंडीतनं गाडी चालवायला मजा येते मे महिन्यापेक्षा. आता मे महिन्यात तर हालत होते अक्षरशः. आणि त्यात जर सकाळचं ड्राईव्ह करत असेल तर बघायलाच नको. तुम्हारा राज हमारा करे क्या इशारा निशाना दिल है ये दिल का निशाना दीवाना है अपने दीवाना करे दिल को पुकार लो मैं आया दिल में पुकार. हा माझा भाऊ आहे पुढे 390 वरती. माझ्या आयुष्यातला म्हणजे याच्या आधीच्या जितक्या पण राईड आहेत 99% राईड आम्ही सोबतच केले. त्यामुळे आम्हाला एकमेकाची इतकी सवय आहे ना की आम्ही दोघंच जरी असलो ना आम्हाला कोणच नको. दोघंच काफी. आम्ही मग 400 किलोमीटर असू दे 1000 किलोमीटर असू दे काही फरक पडत नाही. आणि इतका सुसाट राहतो आम्ही दोघं पण. आता आम्ही चहा प्यायला थांबलेलो होतो. आम्ही मोजत होतो आम्ही जवळपास 15 जण आहेत. आणि ज्या वेळेला प्लॅन बनवतो आमचा सगळा विचार पण नव्हता की एवढी जण येतील वगैरे. आम्ही 4 चौघातच प्लॅन बनवलेला. हळूहळू हळू करून मित्र 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 करून 15 जण जमा झाले. म्हणजे एखादी ऑर्गनाइज केलेली जी राईड असते तेव्हा जसे लोक येतात तसा काहीतरी प्रकार झालाय. बट हे ऑर्गनाइज नाही, हे सगळे मित्रच आहेत. बट खूप मोठा ग्रुप झालाय, खूप मोठा. आणि मी फर्स्ट टाइम इतक्या मोठ्या ग्रुपमध्ये राईड करतोय. नाही तर याच्या आधी आम्ही दोघंच असायचो, या तर मी सोलो असायचो. बट सोलो खूप कमी वेळा गेलोय. जास्त करून आम्ही दोघंच गेलोय. मी म्हटलं ना 99% आम्ही दोघंच.
गाड्या बदलल्या पण कंपनी तीच आमची दोघांची. मगाशी ना ते ट्रिप करताना ना माझ्या इथे ना हे कसलं तरी सिम्बॉल आलंय. जे वॉच आहे ना, वॉच टायमिंग आहे ना, त्याच्या बाजूला एक असं इलेक्ट्रिक ह्याच्यासारखं सिम्बॉल आलंय. पिकाचूचं सिम्बॉल आलंय तिकडे, इलेक्ट्रिक पोकेमॉनचं. ते कसलं आहे ना, ते जातच नाही आहे. मग अशी ॲक्च्युली ट्रिप 0 करताना ते 2 बटन आहेत त्याच्यामध्ये ह्यानी उंगली केली संकेतने. चलो अभी घाट सुरू हो गएला है. घाट चालू झालाय. थोडा मचवूया बोललं तर गाडी आली मध्ये. गाडी रील करायला इतकी मजा येते ना, पण माझ्या मागे टॉप बॉक्स आहे त्याच्यामुळे मी इतकी पण लीन करत नाही. चला तर आपण डायरेक्ट उजाडल्यावरच भेटू. तोपर्यंत मस्त गाडी दिसतो. हॅलो वन्स अगेन, सुप्रभात मित्रांनो. सो आता वाजलेले आहेत 6:17 सकाळचे आणि आता आम्ही साताऱ्याच्या थोडा पुढे आलेलो आहे. आता एक टी ब्रेक घेतलेला आम्ही, थोडा वेळ थांबून. आणि जसं मी मागे बोलत होतो की थंडी नाही आहे, थंडी नाही आहे, जेव्हा मी लोणावळ्याला होतो, जसं आम्ही लोणावळ्याला क्रॉस केला आणि हायवेला लागलो, एक्सप्रेस हायवेला, बापरे जी थंडी चालू झाली आहे ना. विंटर लाइनर ना जॅकेट काय कशानेच थांबत नाहीये. इतकी थंडी, डेंजर थंडी. आणि तुम्ही बघू शकता मी पण लेदर ग्लव्स घातले तरी पण मला थंडी लागते. म्हणजे एवढी थंडी आहे, बेकार बेकार थंडी आहे. सो यस, 6:30 वाजायला आलेत पण अजून आपले सूर्यनारायण काय उगवलेले दिसत नाही. मे बी 7-7:30चा सनराईज असेल. कधी एकदाचे सूर्यनारायण वरती येत आहेत असं झालंय. फायनली थोडा उजेड झालाय. कडक वाटतंय. काय नजारा आहे भाई, एक नंबर भाई. इकडे थांबलेलो फोटो काढायला आणि इकडनं काय नजारा दिसतोय यार, जबरदस्त एकदम.
मित्रांनो, फायनली आपण येऊन पोचलोय आपल्या मित्राच्या गावाला. हे बाकी बघू शकता त्याचं घर आहे आणि या साईडला आपल्या सगळ्या बाईक्स उभ्या आहेत, दाखवतो मी. या सगळ्या इकडे आपल्या बाईक्स उभ्या आहेत आणि इकडे हे सगळे आपले मित्र बसलेत. सो आजचा प्लॅन असा असणार आहे की आज आम्ही जाणार आहे पावनखिंडीला, जे की इथून आहे एक 2 किलोमीटरवरच आहे, जास्ती पण लांब नाही. तिथून नंतर विचार आहे की थोडा येऊन झोपायचा, आराम वगैरे करायचा आणि बघू त्याच्यानंतर काय प्लॅन बघतो. त्यानंतर उद्या आम्ही जाणार आहे महालक्ष्मी, ज्योतिबा हे सगळं करायला आणि परवा घरी परतीचा प्रवास. सो लेट्स सी, भेटू थोड्या वेळाने. आणि हा बाय द वे आम्हाला 12 तास लागले पोचायला, कारण सीन असा झालेला मध्ये या एका मित्राची बगमॅन आहे स्कूटी, ती झालेली बंद, ती ब्रेकडाऊन झालेली. त्याच्यामुळे मग आम्हाला जवळजवळ 2.5 ते 3 तास इथे थांबायला लागलेलं. मग शेवटी ते लोक गेले सर्व्हिस सेंटरला रात्री आणि तिथेच थांबलेले. मग सकाळी ते लोक स्कूटी बनवून वगैरे रिटर्न आले आणि काय जास्त मोठा इश्यू नव्हता, फक्त त्याचा जो एक सेन्सर होता, तो सेन्सरची फक्त ती वायर निघालेली. त्याच्यामुळे अख्खा आमचा बोलतो ना प्रवास एकदम हे झालेला, खराब झालेला. आता तर प्लॅन आहे आमचा पावनखिंडीत जायचा. आता थोडं पोचलोय तर थोडं नाश्ता वगैरे करू, थोडं फ्रेश वगैरे होऊ. आणि फ्रेश तर ॲक्च्युली ऑलरेडी झालोय, बट थोडा तेच नाश्ता वगैरे करू आणि मग इथून आम्ही जाऊ सीधा पावनखिंडीत. सो आपण भेटूया मोटो ब्लॉगिंग सेटअपवर. बाय. सो पब्लिक, आपण आता निघालो आहे पावनखिंडीच्या दिशेने आणि इथून जास्त नाही, एक 2 किलोमीटरवरतीच आहे पावनखिंड. पावनखिंडीबद्दल तर सगळ्यांना माहीतच असेल, वीरबाजी प्रभूंनी गाजवलेली. आज ज्या हिशोबाने झोप येत होती ना, असं वाटलं नव्हतं आम्ही काही पण बघायला जाऊ. बट आंघोळ विंघोळ केली ना तर एकदम फ्रेश वाटायला लागलं. म्हटलं आता जर वेळ आहेच तर जाऊन येऊया, कारण मग एकदा झोपलं ना किंवा कुठे जाणं नाही होत, मग संध्याकाळशिवाय काय जाग येणार नाही. आली पावनखिंड, बोललो ना जास्त लांब नाही आहे, जवळच आहे. आणि ही आहे आपली पावनखिंड.